आज करायचे आपल्याला मुगाच्या डाळीचा खिचडी भात। मुगाची डाळ घेतली, तांदूळ घेतले, हे मापाने मोजून घेतले, 1 वाटी डाळ घेतली, 1 वाटी तांदूळ घेतले, हे मस्त कालून घेऊन चला आता भाताची तयारी बघू। खिचडी भाताची कांदा कापून घेतलेला आहे, जिरं मोहरी घेतलेले, लसूण आहे, आलं पेस्ट आहे, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हळद। चला गॅस चालू करून घेऊ। पहिले आपण कुकर ठेवलेला आहे, तेल टाकून घेऊ, ते टाकून देऊ चांगलं छान तापलं नाही अजून तेल। तांदूळ आहे ना, तांदूळ डाळ या वाटण्याची तांदूळ याने सोपं जाईल। चला तेल तापले आपलं छान, त्याच्यात जिरं मोहरी टाकून घेतली, लसूण, लसणाची आल्याची पेस्ट, कढीपत्ता, चिरलेला कांदा टाकून परतून घेऊ। आता तांदूळ घेऊ, कांदा मस्त परतून त्याच्यात आपल्याला धुतलेले तांदूळ टाकून घेऊ। तांदूळ रोळून घेतले कारण की छान आपले तांदूळ हातात येतात। चला सगळे तांदूळ टाकून घेऊ। सगळे तांदूळ टाकून झाले, एका साईडला पाणी गरम करत ठेवले खिचडी भाताला। चिरलेली कोथिंबीर बी ना पाणी धुवून घेऊया, याच पाण्यामध्ये धुवून घेऊ। एका साईडला पाणी गरम करत ठेवलं तर ते पाणी टाकून मीठही टाकलेले घालून कुकरची शिट्टी करून घेऊ भाताची। चला आपल्या भाताच्या शिट्ट्या होऊन देऊ, मग कुकर उघडू। वाफ काढली, वाफ, खिचडी भात किती छान झाला। हलवून घेऊ आता आपण मस्त। वाफ झाली सगळी। चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ, त्याच्यावर मस्त साजूक तूप टाकू। चला एका प्लेटमध्ये खिचडी भात काढून घेऊ। जर मस्त तूप। चला सगळ्यांनी गरम गरम खिचडी भात खायला आवडतं, लाईक करा,
शेअर करा, कमेंटमध्ये सांगा खिचडी बटाट्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्यांना बाय बाय.